आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। 6व्या क्रमांकाचा सामना सुरू होतोय श्री गजलक्ष्मी पुणे विरुद्ध कलावंत ढोल ताशा पथक ट्रस्ट। प्रमोद चव्हाण, विशाल पुनसुरिया, प्रत्यय वडे, रोहन वायदंडे, तुषार हिवाळे, प्रसाद खटाटे, आदित्य शेरला, अमेय अक्सर, वैभव पोद्दार, प्रशांत नाईक, देव बरोत आणि अमित बोरसे अशी तगडी फौज आहे गजलक्ष्मीकडे। तर कलावंत ढोल ताशा पथक ट्रस्टकडे मंगल खंडाकडे श्रेयश भालेराव, सनी मारवाडी, पुष्पक शेलार, आर्यन दाभाडे, राम माने, आयुष कडू, प्रसाद सुर्वे, अभिजित सूळ, श्रेयश साळुंखे, अंशुल गायकवाड आणि अभिषेक जानराव या दोन संघांमध्ये मॅच होणार आहे। यस, लेट्स प्ले। मॅच सुरू होते। पंचांनी सूचना केलेली आहे। प्लेयर्स रेडी, बॅटर्स रेडी, फिल्डर्स रेडी, कॅमेरामॅन्स ऑल्सो रेडी, स्कोरर्स रेडी, कॉमेंटेटर्स रेडी। लेट्स प्ले। दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आम्हाला हवे आहेत। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा इथे नाहीये। पायावरती टाकलेला बॉल आदळतोय पायावरती आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडे पोहोचेल लॉंग मिडॉन कडे। तर एक धाव इथे पूर्ण होणार आहे। गोलंदाज प्रत्यय वाडे। महाराष्ट्र खेळलाय का आपले? प्रत्यय वाडे गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे। लेंथ बॉल, यावेळेस ड्राईव्ह केला चेंडूला, फंबलिंग होते क्षेत्ररक्षकाकडून। 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत। यस, क्लीन बॉल, प्लेड ऑन, प्रत्यय वाडेचं पहिलं यश। श्री गजलक्ष्मी पथकाचं हे पहिलं यश, पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये त्यांनी मिळवलाय। 1 गडी बाद, फलकावरती धावा 2। नवीन फलंदाज सनी मारवाडी, क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले हे व्यक्तिमत्व आहे सनी मारवाडी। अनेक वेळा त्यांना अनेक इव्हेंट प्लॅन करताना आपण पाहिले, ॲज अ स्कोरर, ॲज अ अंपायर किंवा अनेक वेगवेगळ्या भूमिकेमधून आपण सनी मारवाडी यांना बघतो। ॲज अ प्लेयर तुम्ही बघाल या स्पर्धेमध्ये शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये। सनी मारवाडी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल। सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे। पहिला फलंदाज मात्र 2 धावसंख्येवरती परतलेला आहे, त्यामुळे सनी मारवाडीवर आता जास्त जबाबदारी असणार आहे। प्रत्यय वाडेचा सामना करणं, एक घातक गोलंदाज। दाहकता अगदी पहिल्या चेंडूलाच जाणवली होती की इथे काहीतरी या षटकामध्ये उलटफेर होणार आहे आणि तो अखेर बघायला देखील मिळाला। 1 गडी बाद 2। कलावंत ढोल ताशा पथक। यस, इथे बाउन्सर होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू। गवत आहे खेळपट्टीवरती, त्याचा फायदा होतोय गोलंदाजांना। सकाळपासून अनइव्हन बाउन्स देखील बघायला मिळाला, अतिरिक्त बाउन्स खेळाडूंनी मिळवलाय आणि त्याचा परिणाम पुन्हा प्रत्यय वाडे। या सुजवाईच्या बाहेर पुन्हा एकदा लेंथ बॉल। थोडीशी व्हेरिएशन केलेली या षटकामध्ये प्रत्यय वाडेनं। चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय दिलेला आहे प्रत्यय वाडेनं या
षटकामध्ये 2 धावांवरती एक फलंदाज कलावंत ढोल ताशा पथक पुणे. श्री गजलक्ष्मी विरुद्ध कलावंत. महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला हा मर्दानी खेळ आहे ढोल ताशा. हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र कव्हर्सच्या डोक्यावरून जाईल. डीप कव्हर्सकडे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तर 2 धावा आणि तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न होतोय. 3 धावा इथे पूर्ण होणार आहेत. षटक पहिलं याबरोबरच पूर्ण होणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, 1 गडी बाद. कलावंत ढोल ताशा पथक. ढोल ताशा वादन क्षेत्रातील कलाकार आपल्याला या मैदानामध्ये 6 दिवस बघायला मिळणार आहे. 24 संघ या क्षेत्रातील आहे इथे. विशेष म्हणजे या सगळ्या कलाकारांनी, या सगळ्या खेळाडूंनी या खेळाला एक वेगळा दर्जा मिळवून दिलेला आहे. आज आपण बघतो की फक्त पुणे नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रांतामध्ये तुम्हाला ढोल ताशा पथकं दिसतील. महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही पथकं आहेत. एखाद्या मिरवणुकीला एक वेगळा नाद निर्माण करत, जल्लोष मिरवणुकीमध्ये निर्माण करणं नेहमीच आपण अनुभवलेलं आहे. सुंदर फटका आहे, क्रिकेटिंग शॉट इथे सनी मारवाडीकडून. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे सरकणार आहे हळूहळू. 5 वरून 6 धावा. 1 बाद 6 कलावंत ढोल ताशा पथक. दुसरं षटक पॉवर प्ले मधलं हे अखेरचं षटक आहे. एकच पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये आपण वापरतो. एक मॅजिक ओव्हर आहे जिथे मॅजिक 50-50 ओव्हर. 5व्या क्रमांकाचं षटक हे अत्यंत महत्त्वाचं असेल. तर गोलंदाज प्रमोद चव्हाण. उजव्या हातानं ओव्हर द विकेट प्रमोद चव्हाण. लेंथ बॉल होता यावेळेस स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं वेगवान क्षेत्ररक्षण इथं अपेक्षित होतं. सनी मारवाडी आणि पुष्कर शेलार धावा पूर्ण करतायत 1 आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल 7. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता, मात्र त्यानंतर या दोघांनी व्यवस्थितपणे चेंडू खेळलेले आहेत. यस, स्लोवर 1 चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या प्रयत्न सनी बघायला मिळाले पण कनेक्शन मिळालं नाही यावेळेस. वायडिश मिडॉनकडे चेंडू आहे. 1 धाव तिथून येते. ज्यांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे टी शर्ट परिधान केले त्यांनी खाली बसा. मैदानात सीमारेषेच्या शेजारी राहून उभे राहू नका. हवेमध्ये जरूर चेंडू असेल पण एक चांगला फटका आहे. प्रत्येक चेंडूला अडवेल. 1च धाव इथे येणार आहे. या षटकामध्ये नाही, पहिल्या षटकामध्ये मला वाटतंय बल्कमध्ये धावा आलेल्या नाहीत. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मात्र मोठे फटके जे असतात 4-6 हे बिलकुल थांबवलेले आहेत पॉवर प्लेमध्ये. इथे खरं तर केवळ तुम्ही डोक्यावरून फटकेबाजी केली म्हणजेच चौकार षटकार येतो असं नाही. तर गॅप सुद्धा तुम्हाला मिळतात पण गोलंदाजाने ती संधी अजून दिली नाही. यस यस यस, थोडासा गती कमी केली होती चेंडूची मोठ्या फटकेच्या प्रयत्नातून. असं वाटलं की आता एक चांगला पूल येईल पण चेंडू टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे फलंदाजापर्यंत पोहोचला आणि त्यामुळं इथे टायमिंग जुळवणं सनी मारवाडीसाठी थोडंसं कठीण गेलं. 9 धावा, 1 बाद 9. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. धावांचा झरा वाहतोय मात्र थोडासा संथ वाहतोय. यस, ड्राईव्ह केला चेंडूला. गॅप इथे मिळेल आणि धावा मिळतील 4. जी चर्चा आपण करत होतो की बल्कमध्ये धावा नाही, ते सनी मारवाडी यांना कुठंतरी वाटलं असेल की नाही आपले खेळ थोडेसे शांत होते. कोणी मारलाय बघायचं तिथे. क्षेत्ररक्षक मला वाटतंय बाउंड्री लाईन वरून थोडासा पाय घसरलेला आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकतो. जीवाच्या आकांताने खेळणारे खेळाडू खरं तर या खेळाची जाण आहेत. खेळाची शोभा वाढवतात, खेळाचा दर्जा उंचावतात. आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी
समर्पित भावनेनं खेळणारे खेळाडू ही खरं तर ओळख आहे. ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता एखाद्या अर्थात आपल्या लाडक्या बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये ज्यावेळेस ढोल ताशा पथकं सहभागी होत असतात, पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस असतो, पण आमचं वादन थांबत नाही. एकदा का ढोलावरती थाप पडली की मग मात्र अंगात रोमांच निर्माण होतं आणि मिरवणुकीला कुठल्याच्या उंचीवरती घेऊन जातात आमचे सगळे लाडके वादक. आणि या वादकांसाठीच उभा केलेला महोत्सव आहे अर्थातच शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग. खेळाडू मला वाटतंय जखमी न झाले होऊन पुन्हा सावरतोय आणि मैदानामध्ये दाखल होतोय. ही ऊर्जा असते खरं तर खेळाप्रती आपलं समर्पण असतं, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी योगदान देण्यासाठी. आता तो प्रत्यय वडे असेल तर त्याच्या मुळात तो खेळाडू आहे आणि वादक पण आहे. ढोल वादन हे आमच्यासाठी प्रोफेशन नाही आहे, पण आमच्यासाठी आनंद देणारा तो महोत्सव असतो आणि त्यामुळं इथे एनर्जी असते, इथे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी तासन तास, मग मिरवणूक 8 तास चालते, 10 तास चालते की 25 तास चालते, वादन थांबत नाही. 13 धावा, एक गडी बाद 13, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात. स्ट्राईक एंडवरती पुष्कर शेलार, नॉन स्ट्राईक एंडवरती सनी मारवाडी. कलावंत ढोल ताशा पथक हळूहळू आपले पाय जमवताना मैदानामध्ये मांड ठोकताना पहिल्या षटकामध्ये पहिला गडी गमावला होता. इथं एक बाउन्सर आहे, नो बॉलची घोषणा होते पंचांकडून. या 6 खेळाडू लेग साईडला उभे केलेले आहेत. तुम्ही लेग साईडला 6 खेळाडू नाही लावू शकत. स्क्वेअर लेगला 3 खेळाडू नाही उभे करता 3 म्हणजे 2 पेक्षा जास्त उभे करता येत नाही. 5 पेक्षा जास्त खेळाडू ऑन साईडला उभे करता येत नाही तुम्हाला. तो नो बॉल दिला जातो. याला कारण आहे की एखादा गोलंदाज हमखास फलंदाजांना जखमी करण्यासाठी गोलंदाजी करू शकतो, त्यासाठी अशी फील्ड सेटिंग लावेल तो आणि शरीरभेदी गोलंदाजी करेल, त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करेल. उंच फटका, लॉंग ऑफचा खेळाडू आणि कॅच होईल तिथे. सुंदर झेल. फलंदाज क्रमांक, मला वाटतं झेल फक्त होणार आहे, फलंदाज बाद होणार नाहीये. आणि इथे पंचांनी मला वाटतं पुन्हा नो बॉल घोषित केलेला आहे. लागोपाठचा दुसरा नो बॉल आहे. लागोपाठचा दुसरा नो बॉल. पुन्हा सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत मला वाटते आता. तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचे हे नो बॉल्स आहेत. कुठलाही चांगला संघनायक असे नो बॉल स्वीकारणार नाही. मला वाटते संघनायकाला विचार करावा लागेल आता गांभीर्यानं, कारण या अक्षम्य चुका आहेत. गोलंदाजाने प्रयत्नपूर्वक विकेट काढलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये असे नो बॉल जातात. पुन्हा फ्री हिट आहे. इथे एक बाउन्स घोषणा केली जाते. पहिल्या नो बॉलला का नाही बाउन्सर दिला मग? 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि एक बाउन्सर पण टाकलेला आहे. सगळे अश्र वापर करतात गोलंदाज. जो चांगला गोलंदाज असतो तो कुठलेही अश्र ठेवत नाही, तो एक बाउन्सर टाकतोच. मला एक बाउन्सर अलाउड आहे, एक टाकायचा, कारण तो घातक असतो, तो धोकादायक असतो. विकेट देखील मिळू शकते. इथे वाईड आहे. षटक लांबच चाललेलं आहे. पहिले 2 बॉल वाईड होते, नो बॉल होते, आता एक वाईड आहे. 3 अतिरिक्त चेंडू टाकावे लागणार आहे षटकामध्ये. 6 चेंडूंचं षटक आता 6 चेंडूंचं नाही राहिलेलं, ते 9 चेंडूंचं झालेलं आहे. 9 वेळा बॉल टाकायचा आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या सभेमध्ये चेंडू असेल, एक्स्ट्रा कव्हर्स तिथे आहे.
आता पुढे आव्हान असेल गोलंदाजाच्या समोर. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. फ्लाइट होती चेंडू, फुलर लेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला, थोडा वळला आणि बॅट आणि पॅड मधून असा शिताफीने निसटलाय थेट एस्टनवरती. काय गोलंदाजी आहे, इथे विकेट मिळते. दुसरा फलंदाज कलावंत संघाचा बाद. नाही पुष्कर शेलार होणारे बाद आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रेयश दाखल होणार आहे. खूप चांगला चेंडू आहे. बॅट आणि पॅड मधून चेंडू स्टंप वरती घेऊन जाणं एवढं सोपं काम नसतं. एखादा निष्णात घरफोड्या जसं घर फोडतो ना आणि शिताफीने खिडकीतून आत घुसतो तसा चेंडू घुसला. 18 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डाव्या हाताचा फलंदाज श्रेयश स्ट्राईक एंड वरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विशाल पनसुरिया. बदल करायचा, बराचसा बदल करायचा क्षेत्ररक्षणामध्ये. खरं तर फील्ड रिस्ट्रिक्शनचे नो बॉल स्वीकारलेले आहेत आतापर्यंत 2, त्यामुळं त्या संदर्भात भरपूर केअर करावी लागते श्री गजलक्ष्मी वादक संघाला. आणि पुढे जाऊन फलकावरती 18 धावा आहेत, 2 गडी बाद. आत्ताच यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आहे विशाल पनसुरिया. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा वाईड. थोडंसं लांबलेलं षटक आहे. आता 10 चेंडूंचं होणार आहे. 10 वेळा चेंडू टाकावा लागणार आहे. एकच चेंडू 6 वेळा टाकतो आपण एका षटकामध्ये. लेंथ बॉल होता, थोडासा मागे जात स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. श्रेयश खातं खोलणार आहे आणि धावफलक देखील पुढे सरकणार आहे. 20 धावा, 2 बाद 20 तिसऱ्या षटकामध्ये. भरपूर वेळ जातोय येथे आणि ही काळजी घ्यावी लागणार आहे संघनायकांना आता, कारण तुम्हाला 40 मिनिट आहेत. 40 मिनिटामध्ये तुम्हाला 8 षटकं टाकून पूर्ण करायचे. आणि मला वाटतं सकाळपासून आपण जवळपास 10 इनिंग्स बघितलेले आहेत आणि या 10 इनिंग्समध्ये एकदाही फिल्डिंग पेनल्टी 1 वेळा दिली गेली होती, मात्र एक वेळा. 4 धावा इथे मिळतील. शानदार चौकार 24 वरती पोहोचत आहेत कलावंत वाद्य पथक. तर 9 चेंडू या षटकामध्ये अगोदर अजूनपर्यंत टाकलेले आहेत. अजून एक टाकायचं तर बॉल द्या. अजून चेंडू हरवतोय आणि त्यामुळे दुसरा चेंडू मैदानामध्ये दिला जाईल. मॅच क्रमांक 6 प्रगतीपथावरती आहे. शिवमुद्रा ढोल ताशा पथक मुद्रा प्रतिष्ठान स्पर्धेचं आयोजन करतायत आणि आयोजनामध्ये जराही काही कमतरता ठेवलेली नाहीये. उलट अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिव्हर्स खेळायचा होता सनी मारवाडीला, मात्र कनेक्शन मिळालं नाही. 1 धाव मिळेल. लेग बाईज फलकावरती 25. षटक संपलेलं आहे आणि याबरोबरच 3 षटकांचा खेळ संपला. 25 धावा, 2 गडी बाद. कलावंत वाद्य पथक. तर 4:37 पहिला चेंडू आपण टाकला होता आणि आता बघितलं तर 4:54 झालेली आहेत. लक्षात घ्या 17 मिनिटं 3 षटकं टाकण्यासाठी आपण घेतलेली आहेत. बरोबर. आणि पुढच्या 23 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. नवीन षटकाची सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. प्रमोद चव्हाण, दुसरं षटक ज्यांनी टाकलं होतं ते प्रमोद चव्हाण नवीन षटकासाठी पुन्हा अग्रेसर. इथे प्रत्यय बडे डीप लॉंग ऑन वरून फेक करणार आहे. 1 धाव इथे मिळेल सनीसाठी आणि 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 25 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25. या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला डॉक्टर तपस्वी
फाउंडेशनचं प्रायोजकत्व प्राप्त झालेलं आहे. पुण्यातील अग्रगण्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर तपस्वी यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप प्राप्त होते. विशेष म्हणजे खेळाडूंसाठी फिजिओची व्यवस्था डॉक्टर तपस्वी फाउंडेशन यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोमोज कॉर्नरची देखील व्यवस्था आपल्या सर्वांसाठी झालेली आहे. मोमोज, फ्राईज आणि मॉकटेलचा आस्वाद आपण घेऊ शकता. HD स्पोर्ट्सचा स्टॉल देखील आहे, जिथे आपल्यासाठी बॅट्स अवेलेबल आहेत, आपण त्या विकत घेऊ शकतो. डावेष्टीच्या बाहेर चेंडू नाहीये आणि चांगला चेंडू ठरेल. निर्धाव. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा स्टॉल देखील या स्पर्धेसाठी आहे. त्यांच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपल्याला मिळणार आहे. आपण त्याची माहिती घ्या. आणि सध्या मार्च एंड सुरू आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन आर्थिक वर्षासाठी जरूर आपण लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची मदत घेऊ शकतो. आपल्या इन्व्हेस्टचा भरपूर परतावा त्यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तर आपल्यासाठी रुचकर नाश्ता आणि जेवणाची भोजनाची व्यवस्था आई प्युअर व्हेज आणि हॉटेल राज दरबार यांनी केलेली आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार. सगळ्या गोष्टींची इथे रेलचेल आहे. तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे, तुमच्यासाठी लंच डिनर आहे, तुमच्यासाठी आपण सगळे वादक आहोत, त्यामुळे आपल्याकडे ढोल असतील, ताशा असेल, इथे इथे कड आहे बॅटची आणि फलंदाज बाद. धक्का बसेल इथे. अजून एक कलावंत संघाचे पुढचे कलावंत आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. जर जी चर्चा आपण निश्चित प्रकारे करत होतो, आपल्याकडं ढोल असतात, आपल्याकडं ताशा असेल, आपल्याकडं इतर वादनाचे साहित्य असेल, पण बॅट्स असतील असं नाही आहे. त्यामुळे HD स्पोर्ट्सच्या बॅट्स देखील आपल्याला इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे या जरूर सर्व गोष्टींचा अवश्य आपण फायदा घ्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारे स्पॉन्सर्स आपल्या स्पर्धेशी जोडले जात आहेत. गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाची रंगत वाढवणारे आपण सर्वजण वाद्य पथकातील खेळाडू आहोत. पुणे शहरामध्ये, पुणे शहराचा लौकिक साता समुद्रापलीकडे आपण नेलेला आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. या सुंदर फटका. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. स्टॅच्यू बनवलाय क्षेत्ररक्षकांना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. षटक संपणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कलावंत वाद्य पथक. नंतर मी ग्राउंड्समनला विनंती करतो की आपण लाईन आउट करायचे, मार्किंग करायची पिचची. ही मॅच संपल्यानंतर आपण ग्राउंड्सला विकेटला मार्किंग करा.
सभी ग्राउंड्समैन को विनती है विकेट को मार्किंग करे इस मैच के बाद। प्रत्यय वाडे बाहेरची कड आहे आणि पहिलाच बळी या षटकातला। सनी मारवाडी बाद, बिग विकेट, बडी मछली जाल में। थोडंसं कठीण होणार आहे पहिल्या चेंडूवरती, एक तर डॉट, त्यानंतर एक सेट बॅटर बाद। या दुहेरी संकटात कलावंत 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये। धावा आधीच एका बाजूने आपण पाहिलं तर तेवढ्या पुरेशा नाहीत। लो स्कोर म्हणू शकतो पहिल्या 4 षटकांमधला 32 धावा। यस, निश्चित खेळला हा चेंडू, मात्र धावा मिळणार नाहीये। धाव फलक या षटकामध्ये कोरडा ठाक आहे, एकही धाव अजून नाहीये। 10 धावांचं चॅलेंज अजून तसंच शिल्लक आहे, 4 चेंडू शिल्लक आहे। प्रत्यय वाडे हे चॅलेंज प्रत्ययने स्वीकारले। पहिलं षटक टाकलं होतं जे पॉवर प्लेचं होतं, त्यानंतर मॅजिक ओव्हरसाठी तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे। 10 धावा रोखायच्यात। वाह, पुन्हा चांगला चेंडू आणि इथे बेल्स खाली पडलेली आहे, बेल्स पडलेली आहे। फलंदाज बाद आहे, दुसरा फलंदाज या षटकामध्ये। अजून धावा 0 आहे, फलंदाज 2 बाद झालेत। जळते निखारे टाकलेले फलंदाजांवरती आणि आगीचे लोळ परतवताना फलंदाजांची उडाली त्रिधा तिरपीट। बाउन्सर बाउन्सर इथे तेज तर्राट बाउन्सर, परफ्यूम बॉल। एक 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 चेंडू असा ठेवणीतला बाहेर काढलाय, तुम्ही बघितलं असेल। 4 चेंडू या षटकामध्ये टाकलेत आणि 4ही चेंडू प्रचंड घातक आहेत। प्रत्यय वाडे काय गोलंदाज आहे, 32 धावा 5 बाद। कलावंत वाद्य पथक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय देताना प्रत्यय। कड जरूर आहे बाहेरची, मात्र एकच धाव थर्ड मॅन वरून मिळेल। एकच धाव इथे मिळते या षटकामध्ये। अजून 9 धावा पाहिजेत एका चेंडूमध्ये आणि त्यामुळे हे षटक फायदेशीर ठरायचं तर ते नुकसानकारक ठरलेलं आहे। जिथे फायदा पाहिजे होता तिथे तोटा होतोय। अनेक वेळा आपल्या समोर भरमसाठ व्याजाच्या स्कीम येत आहेत आणि अशा व्याजाला भुलतो आपण आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि मग तोटा घेऊन बसतो, मुद्दल पण जाते आपली। कडक कडक शॉट, इथे ताकदवान प्रहार। 6 धावा शेवटच्या चेंडूवरती, 7 धावा एकूण या षटकामध्ये, मात्र 5 कमीच होणार आहेत। म्हणतो आपण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं, म्हणजे इथे शेवटच्या चेंडूवरती 6 धावा आल्या तर त्या अत्यंत फायदेशीर आहेत। ज्या 5 जवळपास वजा होणार होत्या, मात्र आता त्यामध्ये भर पडणार आहे। 39 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे। इथे बघू शकतो आपण या स्पर्धेचा शुभंकर आहे, अर्थात गणपती बाप्पांचं वाहन मूषक। आपला लाडका उंदीर मामा शुभंकर इथे उपस्थित होत आहेत। गणपती बाप्पांच्या मिरवणुकीचं ओहो उंच उंच फटका आहे, भरपूर उंच। क्षेत्ररक्षक तिथे खाली आहेत आणि कॅच होणार आहे। 6वा धक्का कलावंत पथकाला बसेल। 6 गडी बाद 39।
39 धावा फलकावरती आहेत, मात्र प्रत्यक्षात 5 धावा या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मिळणार आहे जे ज्या वेळेस ते बॅटिंगला येतील. तर गोलंदाजीवरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे पंचांनी. बघायचे तिथे काय झालेलं आहे तोपर्यंत स्क्रीनवरती बघा. गणपती बाप्पांची सवारी, मूषकराज आपल्या सर्व वाद्य पथकातील खेळाडूंच्या समवेत. काल मूषकराज यांनी अनविलिंग केलं आणि अत्यंत सुंदर ट्रॉफी क्रिकेट जगताच्या समोर आली. आपण स्क्रीनवरती ती ट्रॉफी बघू शकतो. किती सुंदर क्रिएशन आहे, युनिक डिझाईन आहे स्पर्धेची. अशा काही खास गोष्टी आहेत. विशेष म्हणजे आपण प्रेक्षकांसाठी जी सदर बनवलेली आहे. पहिल्यांदाच आम्ही ज्याला गॅलरी म्हणायचो त्याला सदर हा मराठी शब्द आहे. छावणी, खरं तर युद्धभूमीवरती अशा छावण्या असतात जिथे सैनिकांची राहण्याची व्यवस्था असते आणि त्या छावणीतून बाहेर येत रणांगणामध्ये सैनिक उतरतात. रणकंदन होतं, लढाईला तोंड फुटतं. तर अशा छावण्यांची उभारणी देखील इथे केलेली आहे. इकडे नगारखाना आहे जिथून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमचे डीजे ऑपरेटर एक छानसं संगीत आपल्यापर्यंत आणतायत. रणवाद्य वाजवणारे आम्ही सगळे कलाकार आहोत. मुख्य अतिथी कक्ष अर्थातच राज दरबार कक्ष देखील पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि निश्चित शनिवार वाड्याचा एक देखावा आपल्याला इथे बघायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचतोय. गोलंदाजी शैलीबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. 21व्या क्रमांकाचा नियम जो दुसऱ्या कलमातील शेवटचं कलम बघितलं आपण आणि किंवा तिसरं कलम बघितलं तर तिथे फेकी गोलंदाजी महत्वाची असते आणि इथे नो बॉल अवैध पद्धतीने टाकलेला चेंडू आणि त्यामुळे पंचांनी त्याला नो घोषित केलेला आहे. गोलंदाजाला थांबावं लागेल आणि एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाणार आहे. 39 जिथे होत्या तिथे आता 40 असतील 6 गड्याच्या मोबदल्यात. आणि फलंदाज परत बोलावला जाईल. 5 बाद 40. आता एक रन पण असेल ना ती. नो बॉल नाही 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 ती कॅच घेतलं ती एक रन पण असेल ना. ते पळून कंप्लीट पुढे झाला. एक धाव पूर्ण झालेली आहे मला वाटतं, त्यामुळे अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 2 धावा 41. 5 बाद 41. नवीन गोलंदाजाबरोबर आता हे षटक पूर्ण करावं लागेल टीमला. श्री गजलक्ष्मी वाद्य पथक पुणे. इथे नो बॉल पुन्हा एकदा नो बॉल. स्टंप वर जरी आदळला असेल चेंडू मात्र कमरेच्या उंचीवरून जात असेल तर तो नो बॉल आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा फलंदाज बालंबाल बचावलेला आहे. गणपती बाप्पा कदाचित प्रसन्न आहेत फलंदाजावरती. 2 वेळा निश्चित त्याला जीवदान मिळाले. पहिला 2 नो बॉल या षटकामधून येत आहेत. एक बीमर नो आणि त्या अगोदरचा फेकी थ्रोबॉल नो. फलकावरती 41.
42 धावा, 5 गडी बाद 42. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये अजून सुरू झालेलं नाहीये. झालेलं आहे मात्र एकही वैध चेंडू अजून या षटकामध्ये नाही. यस, बाउन्सर होता हा चेंडू, उंच आकाशामध्ये खेळलाय मात्र फ्री बॉल आहे. क्षेत्ररक्षक देखील दूरवरती आहे. डीप कव्हरमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल तिथे. 1 धाव, 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. 44. 5 गडी बाद. कलावंत वाद्य पथक श्री गजलक्ष्मी विरुद्ध कलावंत व ढोल ताशा पथक ट्रस्ट या दोन संघामध्ये ही अत्यंत रमणीय मॅच आपल्या समोर आहे. एका पाठोपाठ विकेट पडल्यानंतर देखील कलावंत पथकाने धावा सातत्याने पुढे सुरू ठेवलेल्या आहेत. अपेक्षित वेग जरी मिळालेला नसेल तरी देखील धावा थांबलेल्या नाहीत, हे जास्त महत्त्वाचं आहे. 45. 5 बाद 45. गोलंदाज तुषार हिवाळे. फलंदाज स्ट्राईक एंडवरती हर्षवर्धन, माफ करा, हर्ष अभिराम. हर्ष अभिराम युनिक नाव आहे. मी हर्ष बघितलं पहिला, वर्धन टाकून दिलं पुढे. हर्ष अभिराम आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये खेळते. वाह वाह, काय बॉल आहे. फुल लेनचा परफेक्ट बॉल आणि मला वाटतं हलकीशी कट घेऊन चेंडू येतोय यष्टीरक्षकाला पास करून थर्डमॅनकडे. 46 धावा. 5 बाद 46. कलावंत वाद्य पथक 6व्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी गमावलेल्या आहेत. मॅजिक 50-50 ओव्हर्समध्ये धावांचं चॅलेंज ते पूर्ण करू शकलेले नाहीत. फक्त 7 धावा घेऊ शकलेले होते. इथे उंच फटका आणि अजून एक फलंदाज. 6वा धक्का 46 वरती. कलावंत ढोल ताशा पथक पुणे संघाला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ज्यावेळेस हवेमध्ये असा उंच झेल असतो तो पकडणं, त्याच्यावरती नजर कायम ठेवणं, चेंडूच्या खाली व्यवस्थितपणे येणं आणि चेंडू हातामध्ये पकडणं, कंट्रोल प्रस्थापित करणं, हे सुद्धा खूप अवघड असतं. पण खूप छान कॅच डीप लॉंग ऑन वरून. इथे आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाकडून निसटेल पण धावेची वाईट आहे. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे आणि धावफलक 47 वर पोहोचेल. पुन्हा एकदा लांबलेलं षटक आणि मला वाटतं वेळ पाळणं कलावंत वाद्य पथकासाठी आता थोडंसं अवघड होणार आहे. कारण 2 षटकं अशी आहेत की त्यांनी जवळपास 10-11 बॉलची टाकलेली आहेत. लेंथ बॉल इथे होता आणि 1 धाव याबरोबरच प्राप्त होईल. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 48 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. 48 लॉस ऑफ 6 6व्या षटकामध्ये. हे षटक देखील 8 चेंडूंचं षटक आहे जवळपास, नाही जास्त. 9 चेंडू या षटकात देखील पडतील आणि षटकार आता ते हसायला लागलेले आहेत. धावा मिळत आहेत 6. सहा मिनिटामध्ये 2 षटक टाकायचे आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये 3 मिनिटं आपण अधिकची ॲड केलेली आहेत. कारण जो थर्ड अंपायरला रेफरल आलेला होता फेकी बॉल चेक करण्यासाठी आपण जो अतिरिक्त वेळ घेतला होता त्यासाठीचे 3 मिनिटं वाढवलेले आहेत. मात्र तरी 6 मिनिटं शिल्लक आहेत. 2 षटकं 6 मिनिटामध्ये टाकायचे. स्क्वेअर लेगला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. धावा मिळतील 4. मागच्या षटकातला शेवटचा चेंडू षटकार. या षटकामध्ये चौकारांनी सुरुवात. 58 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. कलावंत वाद्य पथक रुसलेले
तर धावा असायला लागलेल्या आहेत. यस, उंच चेंडू आणि यष्टीरक्षक चेंडूच्या खाली टिपतोय झेल. फलंदाज क्रमांक 7 इथे होणारे बाद. सूचना आहे सर्व संघांना, जे खेळतायत जे ऐकतायत सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला रेफरल घ्यायचा असेल तर फक्त मैदानावरचे फलंदाजच सांगतील पंचांना. मैदानाच्या बाहेरून कोणतंही प्रॉम्प्टिंग पंच स्वीकारणार नाहीत, याच्याकडं लक्ष द्या. मैदानामध्ये देखील क्षेत्ररक्षण करणारे संघनायकच पंचांना सूचना करेल रेफरलच्या संदर्भात. इतर खेळाडूंनी रेफरलसाठी पंचांना सूचना करू नये. फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. ही कुठली प्रोफेशनलची टुर्नामेंट नाही आहे. आपणही कोणी प्रोफेशनल क्रिकेटर नाही आहोत आणि त्यामुळं इथे चांगला दर्जा खेळाचा होणं, खेळाची शिस्त, स्पर्धेची प्रतिष्ठा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्या खेळाडूंनी मान्य कराव्यात, पाळाव्यात अशी आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. उजव्या इष्टच्या बाहेरचा चेंडू इथे निर्धाव ठरेल. फलकावरती 61 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. असं कधी नाही की गाडी थोडीशी सुसाट सुटलेली आहे, परंतु अपेक्षित वेग सतत साधलेला आहे आणि त्यामुळंच एक चांगला स्कोअर फलकावरती आलेला आहे. कलावंत वाद्य पथकाकडून 1 धाव एव्हाना प्राप्त होऊ शकते. अधिकच्या धावेची देखील संधी होती तिथे, मात्र दोन्ही खेळाडू त्यासाठी दोघांमध्ये समन्वय पाहिजे, दोघांमध्ये कॉल्स पाहिजेत, दोघेही स्टेडी पाहिजेत त्या गोष्टीसाठी. तसं काही नव्हतं. तर 62 धावा, 7 षटकं संपलेली आहेत. कलावंत विद्यापथक 7 बाद 62, शेवटचं षटक आणि शेवटचे 3 फलंदाज शिल्लक आहेत. आज पहिला दिवस, पहिली रात्र शिवमुद्रा प्रीमियर लीगची. गेल्या वर्षीचा अभूतपूर्व प्रतिसाद, प्रचंड यशस्वी ठरलेली टुर्नामेंट. 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि 2 मिनिटामध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत. आता रवींद्र जडेजा सरांचीच गरज आहे तुम्हाला. इतर कोणीही गोलंदाज, जगातला दुसरा कोणताच गोलंदाज 2 मिनिटाच्या आत षटक टाकू शकत नाही. आणि पहिला चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 63 7 गडी बाद. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज स्ट्राईक एंडवरती हर्ष अभिराम माने आणि श्रेयश चाळुंके. हर्ष अभिराम 7 चेंडूमध्ये 10 धावा, चांगली कामगिरी राहिलेली आहे. आणि उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस पुन्हा वाईड. तर हा जो वेळ गेलेला आहे 40 मिनिटामध्ये आपण कंप्लीट करू शकलेलो नाही, त्याला कारण आहे अतिरिक्त चेंडू जास्त टाकलेले आहेत. अनेक षटकं अशी झालेली आहेत की जिथे 3-4 चेंडू अधिकचे एक्स्ट्रा टाकावे लागलेत. आणि पुन्हा वाईड एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. आणि याबरोबरच फलकावरती 65 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. 5:20 ला संपणार आहे. 3 चेंडू सलग वाईड आहेत आणि चौथा साईड बदलून देखील पुन्हा वाईड. 4 चेंडू लागोपाठ वाईड. आणि मला वाटतं संघनायक काहीतरी सल्ला देण्यासाठी गोलंदाजाच्या जवळ पोहोचतायत. काय करायचंय, विशेष म्हणजे चूक काय होते हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अचूक सल्ला एक चांगला संघनायक देऊ शकतो. सल्ला चाणक्यांचा असेल तर त्याचा फायदा निश्चित होतो, पण तो शकुनींचा असेल तर तो कामाला येत नाही. आणि हा चांगला सल्ला आहे. 4 चेंडू खराब आल्यानंतर खूप छान कंट्रोल गोल चेंडू टाकण्यासाठी केलेला. आणि याचबरोबर वेळ संपलेली आहे. 40 मिनिटांचं निर्धारित वेळ संपल्यामुळे इथून पुढे तुम्हाला फील्ड रिस्ट्रिक्शन आता स्वीकारावं लागेल. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणावं लागेल. 2 आणायचे, 2 क्षेत्ररक्षक, माफ करा. स्पर्धेच्या नियमानुसार
2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचे आहेत आणि बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षक राहायचे. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला सेट करायचा इथे. तीन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. केवळ इथून पुढे 5 चेंडू. 67 वरती 7. बॉलिंग युनिट अत्यंत तगडं असणं या स्पर्धेसाठी अत्यंत गरजेचं आहे. 6 बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत आणि ऑप्शनल बॉलर्स कडून चांगली कामगिरी करून घ्यायचं आव्हान देखील संघनायकासमोर आहे. इथे 6वा गोलंदाज संघाकडं नसल्यामुळं या षटकामध्ये त्याचा परिणाम जाणवलेला आहे. तब्बल 5 चेंडू वाईड आलेत या षटकामध्ये. 6 धावा आतापर्यंत मिळालेल्या आहेत. 5 चेंडू वाईड आहे. अजून 5 टाकायचे आहेत. यस, पूल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता. चेंडू मागे जातो डीप लॉंग ऑनला. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. 72 धावा. 7 बाद 72. किती मोठा झाला हे बघा तुम्ही. फलकावरती 72 धावा लागलेल्या आहेत. वा, आता चांगला चेंडू. लेंथ बॉल, थोडीशी फ्लाइट आणि फलंदाज मात्र गलित गात्र. काही करू शकला नाही या चेंडूवरती. 72 धावा 7 गडी बाद. यस, फटका यावेळेस चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक देखील तिथे प्रोटेक्ट आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये लॉंग ऑनला. 1 धाव इथे येणार आहे. धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचेल. 73 धावा. 7 बाद 73. मूषकराज अर्थात उंदीर मामांची स्वारी आलेली आहे. वातावरणामध्ये उत्साह ऊर्जा निर्माण करणारे उंदीर मामा गणपती बाप्पांचे वाहक आहेत. 73 धावा. 16 अतिरिक्त आले त्या या डावामध्ये आणि 17वी एक्स्ट्रा रन. 17 धावा अतिरिक्त आहेत. 8 षटकांच्या मॅच मध्ये 17 एक्स्ट्राज. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक देखील तेवढाच तरबेज आहे आणि अखेर यश प्राप्त होतंय गोलंदाजाला. 8वा फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज अभि मैदानामध्ये उतरेल. 74 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं आणि अखेरचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. षटकांची मॅच झालेली आहे. तब्बल 11 षटकं या स्पर्धेमध्ये टाकली गेलेली आहेत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू. यस, स्लोवर वन होता. चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा त्रास जाणवलाय आणि शर्यत कोण जिंकणार आहे? यस, मला वाटतंय फलंदाजच जिंकेल ही शर्यत. तिकडे डॉक्टर अगस्ती फाउंडेशनचे जो कॅम्प आहे आपण तिथे जाऊन फर्स्ट एड घेऊ शकता. धावबादसाठी तिसऱ्या पंचांकडे कॉल आलेला आहे. मात्र 75 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 76 पूर्ण असतील. 77 बनवायचे आहेत की 76 बनवायचे आहेत याचं उत्तर तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर आपल्याला समजेल. मंचावरती आपण बघू शकतो अतिथींना, त्याचबरोबर आयोजनामधील अत्यंत महत्त्वाचे सभासद इथे उपस्थित आहेत. सर, आणि जी सुंदर ट्रॉफी, युनिक ट्रॉफी जगामध्ये हे एकमात्र डिझाईन आहे. एकमात्र अशी ट्रॉफी आपल्याला मिळणार आहे जो संघ शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 चा विजेता असेल. तर बघूया धावांचं आव्हान 75 आहेत की 76 आहे की 77 आहे. फलंदाज नाबाद आहे. 2 धावा मिळतील. 76 धावा फायनल स्कोर. विजयासाठी 77 धावांची आवश्यकता.
मंचावरती गजलक्ष्मी वाद्य पथकाचे अध्यक्ष सन्माननीय केतनजी देशपांडे सर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. गजलक्ष्मी वाद्य पथक संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिला. खरं तर खूप चांगली बॉलिंग युनिट होतं. सुरुवातीचे काही षटकं, पहिल्या 5 षटकांपर्यंत त्यांचा कंट्रोल छानपैकी होता. मात्र ऑप्शनल बॉलर्स पुढे कमी पडल्यामुळं अधिकच्या धावा त्यांना खर्च कराव्या लागल्या आणि आता त्यांना 76-77 धावांचं आव्हान समोर मिळालेलं आहे. तर ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये 5 धावा आहेत, त्यामुळे पुढे त्यांना अजून जायचे 72 धावा. 48 चेंडूमध्ये 72 धावा बनवल्या तरी देखील इथे श्री गजलक्ष्मी वाद्य पथकाचा विजय साकारू शकतो. पण समोरचा संघही काही हलका नाही आहे, लेचापेचा नाही आहे, तो देखील ताकदवान संघ आहे. अर्थातच कलावंत ढोल ताशा पथक 77 धावा विजयासाठी हव्यात, पण 5 धावा ऑलरेडी फलकावरती असतील. तर असं हे एकूण समीकरण या मॅचचं. प्रत्यक्षात या मैदानामध्ये काय खळबळी घडणार आहेत, कुठली वादळं येणार आहेत, याचं यथार्थ वर्णन आपण ऐकणार आहोत. आणि या सामन्याचं सांगोपांग वर्णन करण्यासाठी मी स्वागत करतो पुन्हा एकदा शैलेश निवंगुणे सरांना.
घरातल्यांना बघायला मिळायचं नाही, मग ती मजा येणार नाही. त्यामुळे थोड्या वेळासाठी थांबा. चला मॅच सुरू करून घ्या. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार, त्यानंतर आलेल्या चौकार आणि त्यानंतर आलेली सिंगल. धावसंख्या होते ती 5 धाबा. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाबा. पहिल्या डावामध्ये आपण बघितलंच असेल की अतिरिक्त धाब्यांचा एक मोठा विक्रम झालाय. जवळपास 17 ते 18 धाबा या वाईट बॉलच्या झाल्या होत्या. फार खर्च केला पहिल्या डावामध्ये गोलंदाजांनी, आणि तो जर वसूल करायचा आहे तर मात्र बॅटवरती चेंडू घ्यावा लागेल. इथे देखील हलकंसं अपील इथे करण्यात आलं, परंतु ते अपील इथे प्रामुख्याने फेटाळलं जात आहे. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडूच येतोय. गोलंदाजी अप्रतिम आहे. सुरुवातीचं षटक इथे मंगेश यांच्या माध्यमातून जे हाताळलं जात आहे, सुरुवात चांगली केली आहे. लाजवाब. धावा रोखल्याही आहेत, म्हणावे तशा धावा खर्च केलेल्या नाहीये. 4 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅप मधून चेंडू चाललाय. वाईडिश थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय. एक कलात्मक फटका 4 धावेंसाठी. चौकार. चार धावेने वधारली जाते. 10 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचं काम. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, परंतु पहिल्या डावातील त्या 50-50 ओव्हर्समध्ये 10 धावेचं टार्गेट पूर्ण करता न आल्यामुळे इथे पहिल्या डावाची टीम बॅटिंग करत होती, त्यांना मात्र 5 धावा त्यांच्या संघामधून कमी झाला. याचाच अर्थ दुसऱ्या डावामध्ये त्या 5 धावेंचा बोनस हा बॅटिंग टीमला इथे मिळतोय. म्हणूनच धावसंख्या 10 न होता 15 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होत आहेत. बोनस धावा ऍड केल्यात, 15 झाल्यात. आता समीकरण आहे 42 चेंडूंमध्ये 62 धावेंची गरज आहे. 42 बॉल 62. पहिल्याच बॉल थोडीशी उसळी अधिक घेतली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. सुरुवातीलाच गोलंदाजांनी धावा रोखण्याचं तर काम केलंय. बॅटर इथे मात्र थोडेसे विचारामध्ये आहेत की नक्की धावा बनवायच्यात कशा, कारण प्रत्येक गोलंदाज हा वेगवेगळ्या धाटणीने इथे गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा मात्र इथे धावा रोखण्यामध्ये केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय मिडॉनचे खेळाडू आणि त्या खेळाडूच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र मार्गस्थ होतोय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16. एका बाजूने वैभव आहेत तर दुसऱ्या बाजूने रोहन आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती
पुष्कर दुसरं षटक हातात आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण बार इथे आपण पाहतोय. अतिरिक्त उसळी इथे घेतली आणि पंचांनी लगेचच व्हाईट बॉलचा इशारा केला. बाउन्सर हाताळू शकता, परंतु बॅटरच्या अक्षरशः डोक्यावरून इथे चेंडू मार्गस्थ होतो आणि लगेच स्क्वेअर लेग पंच इथे कळवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. दंडात्मक कारवाई. जिथे चुकला तिथेच तुम्हाला दंड ठोठावला जाईल आणि तो पंचांच्या माध्यमातून इथे लगेच दंड ठोकला जातोय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. त्याचबरोबर गोलंदाजाला फर्स्ट बाउन्सरची इथे ताकीद. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होतंय पतन आणि पहिलाच बॅटर रोहन कॉड बिहाइंडचे शिकार आणि डगआउटच्या दिशेने पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. वा त्या अल्ट्रा एज साठी रिव्ह्यूचा वापर इथे करता येणार नाही, कारण अजून ती टेक्नॉलॉजी आली आहे परंतु या स्पर्धेमध्ये नाहीये. त्यामुळे अल्ट्रा एज साठी आपल्याला ते स्निकोमीटर वगैरे इथे अजूनही नाहीये. ती थोडीशी कमतरता आहे. त्यामुळे जो पंचांचा निर्णय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धन्यवाद. कारण खेळाडूंना तीच एक विनंती आहे की हा पंचांचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन 16 या धावसंख्येवरती 17 या धावसंख्येवरती विकेटचा खतरा झाला आहे फिल्डिंग टीमला. नवीन बॅटर येत आहेत आदित्य शेलार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मग प्रत्येक बॅटर अलीकडचं क्रिकेट बदललंय म्हणजे क्रिकेट मधलं काही त्या पद्धती बदलल्यात असं नाही. आता क्रिकेट फार फास्ट झालंय कारण लिमिटेड ओव्हर आहेत. कधी कधी आपण बघितलं असेल या तरी 8 ओव्हरच्या मॅच आहे. हा मोठा फॉर्मॅट आहे. अलीकडे जर आपण बघितलं ना तर 2 लाख 3 लाखाच्या फायनल देखील 1 किंवा 2 ओव्हरच्या जास्तीत जास्त बघितलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट बदललंय. आता तुम्हाला वेगात धावसंख्येला आकार द्यावा लागतो, त्यासाठी क्रिकेट बदललंय. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. सिल्वर डकचे शिकार. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. संपूर्ण मैदानाच्या चौफेर आपल्याला या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने लहान मुलांचे केंद्रबिंदू ठरले तुंदीर मामा आपले. आणि खेळाडूंना आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करण्याचं काम आपल्या उंदीर मामांनी केलंय. त्यांचं देखील संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक असे आभार आहेत की आपली उपस्थिती देत आहे आणि प्रेक्षकांची आणि खेळाडूंची इथे मन जिंकताय आणि या स्पर्धेला सुशोभित करण्यामागे आपलं देखील योगदान देत आहे. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपले विशेष आभार. 17चा खतरा 2 विकेट गेल्यात. 17 आकडाच तसा आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, परंतु इथे सक्सेसफुल होणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळतीये. फार वेळानंतर तो 17चा खतरा ठरतोय. 1 धाव मिळतीये. धावसंख्या होते ती 18 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बॅटर बाद 18 धावा. 9च्या सरासरीने धावा बनवल्यात, परंतु समीकरण आपल्या समोर आहे. 36 चेंडूंमध्ये 59 करायचे आहेत. म्हणजे आता रिक्वायर रन रेट जवळपास 10चा आहे. 10.00चा रिक्वायर रन रेट आहे. करंट रन रेट तुमचा 9चा आहे. परंतु कुठेतरी तुम्हाला 10 अथवा 12 अशा धावा घ्याव्याच लागतील. आता कमी करून चालणार नाही. आणि एक बोनसचा विषय म्हणजे असा आहे की 50-50 ओव्हर आहे.
यदा कदाचित त्या ओव्हरमध्ये 20 मारल्यात तर डायरेक्ट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 10 धावा अधिक जोडल्या जातील, म्हणजे 30 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आर्यन, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. पहिलाच बॉल, चांगला चेंडू इथे हाताळला आणि त्यावरती चांगला सन्मान देणारा फटका. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं, शरीरापासून वेगळं केलंय. वैभव आणि त्याचबरोबर प्रत्यय ही जोडी मैदानामध्ये आहे. 19 धावा आतापर्यंत झाल्या, 2 बॅटर बाद आहेत. पुढचा बॉल इथे मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला, इथे फक्त दिशा दिली आहे डीप काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी केली आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 20 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 20 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्या, 2 बॅटर इथे बाद आहेत. मोठ्या लक्षाचा पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात थोडीशी निराशाजनक, परंतु शेवट अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध आणि त्या दरम्यान मात्र निर्धाव चेंडू आहे. कधी कधी असं होतं, अशा गोष्टी घडतात आणि नंतर इथे मात्र डोक्याला हात लावायची वेळ येते. नाही, एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 21, 2 बॅटर बाद, 21 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे वेगवान आहे, बॅकअप इथे मिळतोय आणि त्या दरम्यान सिंगल. 22 वरती 2. धावसंख्या आपण पाहतोय 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरं षटक सुरू आहे. बावीस धावा झाल्या, 2 बॅटर बाद आहेत. 31 चेंडूंमध्ये 55 करायचे आहेत. लक्ष थोडस मोठं आहे. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने खेळवायचं आहे, परंतु अलॉंग दी कार्पेट. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 23 धावा आतापर्यंत झाल्या. 3 षटकानंतर 23 धावा. आता इथे जी आपण म्हटलं ना की धावगती 9ची होती, ती मात्र कमी केली आहे आर्यन यांनी. चांगली गोलंदाजी साकारली आहे. तर शेवटचे 30 चेंडू शिल्लक. शेवटचे 30 चेंडू. तीस चेंडूंमध्ये 54 धावींची गरज आहे. 30 बॉल 54. ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता किती बॉल मध्ये किती धावींची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल फार वेगात इथे बॅट फिरवली गेली, परंतु शरीराचा वेध निर्धाव चेंडूने सांगता होतीये. षटकाची सुरुवात निर्धाव. पहिलाच बॉल अप्रतिम. तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंचांनी हा कॉल केलाय. मला वाटतं गोलंदाजाचं इथे फ्रंट फूट चेक करावा लागेल. थोडेसे साईड न झाल्यामुळे इथे तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय. योग्य पद्धतीने चेंडू हाताळलाय की नाही याची पडताळणी केली जाईल आणि तिसरे पंच लगेच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने सांगता होतीये. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न तिथे फसतोय. सुरुवात या षटकामध्ये देखील जी निर्धाव चेंडूने होते, डॉट बॉलने सुरुवात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती.
इथे गती कमी केली, क्षेत्ररक्षक होते परंतु तो चेंडू इथे पकडता आला नाही. एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे प्राप्त केली जाते. कधी कधी असं होतं, आपण ज्या ठिकाणी थांबलोय तिथे क्वचित बॉल येतो आणि त्यानंतर ते एखाद्या माणसाला झोपेतून उठवावं तशी रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते की बॉल आला आता करायचं काय, आणि त्या गडबडीमध्ये चेंडू निसटला. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 25. 2 बॅटर बाद 25 धावा. मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे बॅटर घेतील का? पुढचा बॉल, मिळालेलं जीवदान. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे काय घडतंय, अपेक्षाही नव्हती परंतु यश इथे मिळतंय. विकेटचं होतंय पतन. मगाशी केलेली चूक इथे मात्र सुधारली आहे आणि काय झेल टिपलाय. एका हातामध्ये डाव्या हातात तो चेंडू टिपला जातोय आणि क्षेत्ररक्षक बॅटरला सांगतायत की असे झेल घेणं माझ्या डाव्या हाताचं काम आहे, आणि टिपलाय झेल आणि बॅटरचा संपवलाय खेळ. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. MH12VG 8146 क्रमांकाची गाडी आहे. हुंडई कंपनीची गाडी आहे, रेड कलरची. ज्याची कोणाची आहे पटकन काढून घ्या. गेट जवळ गाडी आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचा इथे फोन आलाय. लवकर गाडी काढून घ्या, अन्यथा त्या गाडीवरती कारवाई होणार हे मात्र नक्की आहे. 4 व्हीलर गाडी आहे, पटकन काढून घ्या. रेड कलर. नवीन बॅटर इथे स्ट्राईकला येत आहेत. पुढचा बॉल, हा देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट केलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जाईल. यष्टांच्या मागे फार सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं सनी मारवाडी यांच्याकडून. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि लगेच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. टीव्ही अंपायर. टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा ती पडताळणी केली जाईल. बॅटर इथे सेफ आहेत की बाद आहेत. क्लोज कॉल आहे आणि तिसरा पंचांचा निर्णय येतोय बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायचा आहे, तिथे लगेच समोर स्क्रीन वरती आहे नक्की घडलं काय, तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे. ही पारदर्शकता टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दर्शवली जाते. कॅमेरावर किती क्लिअर आहे, चेंडू लागल्यानंतर ती बॅट कुठे होती आणि क्षेत्ररक्षक किंवा तो बॅटर कुठे होता, ही सगळी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. निर्धाव चेंडूने सांगतो होते धावसंख्या 25, 3 बॅटर बाद 25. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथे जोरदार अपील आहे. कधी कधी होते अशी अपील, वाईड बॉल लपवायचा असला ना की यष्टीरक्षक अशीच अपील करतात. आणि एवढं चातुर्याने यष्टांच्या मागे सनी मारवाडी आहेत, परंतु त्यांच्याकडे चाणक्य नीती आहे. कसं कोणाला बरोबर गुंतवायचंय आणि कसं कोणाला प्रेशराईज करायचंय हे यष्टांच्या मागून सूत्र हलवली जातात. वाईड बॉल लपवायचा आहे म्हणून पंचांवरती इथे प्रेशर दिलं, परंतु पंच हुशार आहेत, त्यांनी सांगितलं नॉट आउट. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ, धावसंख्या 26. पुढचा बॉल, चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या लगतचा आहे. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये चेंडू अडवला जाईल. पंच इथे कळवतील नक्की धाव कसली आहे. लेग बाईज आहेत, बाईज आहेत, बॅट नाहीत. यस, इट्स अ लेग बाईज. शरीराचा संपर्क झाला आणि त्याचमुळे इथे लेग बाई स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या 27. येणारे 25 चेंडू आणि 50 धावा. जितके चेंडू आहेत ना त्याच्यात दुप्पट बनवायचे आहेत, परंतु येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये एक 50-50 ओव्हर आहे. त्याच ओव्हरवरती सर्व काही आहे. आता कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार ती मॅच डिसाइडर आहे. इथे देखील ऑन साइडला आडव्या बॅटने खेचलाय, परंतु डिस्टन्स मात्र इथे गाठता आलं नाही. सेलिब्रेशन टाइम. अजून एका विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. स्ट्रॅटेजिक टाइमआउट इथे समाप्त होतोय आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय, जिथे 24 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज आहे आणि या 50 धावा बनवणार की नाही हे ठरवणारी ओव्हर 50-50 मॅजिक ओव्हर इथे सुरुवात होते. आणि गोलंदाजी मार्ग वरती ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं ते मंगेश खंडागळे इथे गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. तर बॅटिंगसाठी स्ट्राईक वरती असतील फार हुशार ज्यांचं नाव आहे तुषार, आणि दुसऱ्या बाजूने असतील प्रमोद. बघूया आता इथे हुशारीने बॅटिंग कोण करतंय. तुषार तर स्ट्राईकला आहेत, मैदानाच्या चौफेर तर नजर मारली आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये धावा मिळतील याची वाट पाहावी लागेल. पहिलाच बॉल, दांडी 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 दांडी, गुल तुषार. वरती अभिजित यांना मिळालेलं यश, सॉरी मंगेश यांना मिळालेलं यश. तुषार यांची मात्र दांडी इथे उद्ध्वस्त केली, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि पहिलाच चेंडू वरती या मॅजिक ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती तुषारला डगआउटच्या दिशेने पाठवलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, संघाचे अनुभवी खेळाडू आहेत. विशाल तुषार बाद झालेत, आता विशाल फटका खेळण्यासाठी धावसंख्येचा इथे पाठलाग करण्यासाठी विशाल यांना आमंत्रित केलंय. पुढचा बॉल, गती परिवर्तन ओळखलं, खेचून मारलाय काऊ कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षकाची गडबड झाली आहे, थोडासा फंबल आहे. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशाल यांच्या बॅट मधून आलेल्या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 29. 5 बॅटर बाद आहे. आता खरी मॅचला मजा आहे, कारण अनुभवी बॅटर मैदानामध्ये आहे. ठाऊक आहे कुठल्या क्षेत्रामध्ये धावा मिळतील आणि त्या धावा कशा प्रकारे जोडल्या जातील. मॅजिक ओव्हर, पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. बॅक टू द बॉलर. इथे लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळणार आहे. थोडंसं फंबल झालं. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 30. 3 बॉलमध्ये 3 आल्यात. जर 3 मध्ये 7 केल्या तर त्या बोनसच्या 5 मिळतील. जर 3 मध्ये 7 झाल्या नाहीत तर मात्र ज्या आहेत त्याच्यातल्या 5 कमी होतील. बघूया आता, गरज तर धावींची आहे. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल. बघा तुम्ही ज्या पद्धतीने खेळताय, ज्या पद्धतीने तुम्हाला धावा बनवायचंय, ती पद्धत कुठेतरी चुकीची ठरते. म्हणजे तुम्ही बॅकफुटला जाऊन कव्हर्स खोलायला जाताय. जिथे स्ट्रॉंग झोन आहे, जिथे आपण म्हणतो ना की सुरुवातीला बॅट भेटल्यानंतर किंवा बॅट हातात घेतल्यानंतर जो तो बॅटर असा ऑन साईडलाच बॅट फिरवतो. कधी बघितलं कव्हरच्या दिशेने बॅट फिरवतो. इथे मात्र इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळलाय, परंतु सिंगल. इथे दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी होईल का? झाली आहे. 4 धावा, 5 धावा आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये आल्यात. आता इथे षटकारच खेळावा लागेल, चौकार खेळून उपयोग होणार नाही. आता बॅट ही थोडी वरतीच ठेवावी लागेल, कारण जर चौकार आला तर त्या चौकाराचा फायदा होणार नाही, षटकार आला तर फायदा आहे. इथे देखील जेमतेम 1 अथवा 2 धावाच मिळतील. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 6 बनवल्या, परंतु बनवून काही उपयोग झाला नाही, कारण त्या 6 मधल्या 5 मायनस झाल्यात. म्हणजे या षटकामध्ये फक्त 1च धाव ही स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 33 करून 33 मधल्या 5 मायनस. पहिला दिलं की बोल. 18 चेंडूंमध्ये 49 धावेंची गरज आहे.
गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. अजूनही मॅच संपलेली नाही. 50 धावा या मैदानामध्ये 2 ओव्हरमध्ये पण झालेल्या आहेत. परंतु तुम्ही जर प्रयत्न केला नाही तर काहीच होणार नाही. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल इथे करण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॅपवरती चेंडू आदळतोय. बॅटर ऑल इज वेल. येस, ऑल इज वेल. एवढ्या छोट्या मोठ्या दुखापती होऊनही काही फायदा होणार नाही आणि लक्ष तिथे देऊन उपयोगही नाही. तुम्हाला काय करायचंय, फक्त 17 मध्ये 50 धावा करायच्या आहेत. त्या अवघडही नाहीयेत, परंतु बघायला गेलं तर त्या सोप्याही नाहीयेत. प्रयत्न करा. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नर मध्ये धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. विजयाचं समीकरण अजूनही 16 चेंडूंमध्ये 48 करायच्या आहेत. मॅच अजूनही आटोक्यात आहे, अजूनही लांब गेलेली नाहीये, परंतु सिंगल डबल बरोबरच मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका खेळलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बस काय भावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. वैभवशाली फटका. कहाणी में ट्विस्ट. टायगर अभी जिंदा है. 40 धावांपर्यंत नेलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. पुढचं समीकरण 14 चेंडूंमध्ये 41 करायच्या आहेत. 14 बॉल 41. एकावरती 4 14 तर बनवायच्या 4 वरती 1 41. बरोबर आकड्यांची उलटफेर आहे, परंतु हे टार्गेट सिद्ध करण्यासाठी या पुढच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. येतील का? गोलंदाज इथे प्रसाद इथे 2 चेंडूंमध्ये पुढच्या मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला इथे खर्च करतील का? तर प्रमोद कशा प्रकारे या चेंडूवरती प्रहार करतील? प्रमोद यांच्या बॅटवरती नीटचा चेंडू येत नाही, अथवा ते खेळण्याचा तो प्रयत्नही करत नाहीये. एकही फटका म्हणावं तसं त्यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. प्रमोद 6 बॉल खेळलेत आणि 5च धावा केल्यात, परंतु विशाल यांनी 4 मध्ये 10 केल्यात. धावसंख्या 42. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे वेगात आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 44. डबल 4 फॉलोस ऑफ 5 विकेट. 44 वरती 5. येणारं समीकरण 12 चेंडू आणि 38 धावा. 19 धावेंचा रिक्वायर रन रेट आहे. होऊ शकतो, प्रयत्न करा. एका बाजूने विशाल यांनी केलाय. पाणी पिताना विकेटच्या बाहेर प्यायचं, विकेटवरती नाही पाणी प्यायचं. बाहेर आणि खाली बसून पाणी प्या. उभं राहून पाणी पिऊ नका, त्रास तुम्हाला होईल, आम्हाला काही नाही होणार. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. पाणी पिताना ज्यावेळेस तुम्ही खेळताय त्यावेळेस खेळत असताना जर पाणी प्यायचं तर थोडा वेळ बसा आणि पाणी प्या. षटक क्रमांक इथे 7 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते सनी मारवाडी. दोन्ही हाताने गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत ते. दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतात. इथे राईट आर्म वरती विकेट आहे. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळते. धावसंख्या 45. 45. भारतीय संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45. 45 फॉलोस ऑफ 5. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते, परंतु एका दुक्का इथे घेऊन चालणार नाही. अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का. सिंगल डबलने लक्ष साध्य होणार नाही, कारण 10 चेंडूंमध्ये 36 करायच्या आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला 4 धावा करायच्या आहेत. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. अधिक वेग इथे धारण करण्याचा प्रयत्न. म्हणजे कित्येक गोलंदाज आपण बघतो ज्यावेळेस वेगाचा वापर करतात ना, ज्यावेळेस खांद्याचा वापर करतात ना, त्यावेळेस काही गोलंदाजांच्या श्रीमुखातून तो आवाजही येतो. ते प्रेशर देण्याचं काम.
पुन्हा एकदा इथे दिशा भरकटली आहे, पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. थोडासा बोनस इथे खर्च करतायत. आता प्रतिस्पर्धी संघाने जवळपास 18 धावा बोनसच्या दिल्यात, मग आपण का देऊ नये, आणि तो देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. बघा 18 धावा तुम्ही ज्या अतिरिक्त दिल्यात, त्यामुळे हे टार्गेट इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लेट पण थेट बॉल सीमारेषेची घेईल भेट. 6 धाव्यांसाठी सिक्सर. एकी मारा लेकिन सॉलिड मारा, आणि वेळेवरती हा षटकार. 54 झाल्यात, 9 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक धाव इथे मिळते, एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते डबल 5 फॉर लॉस ऑफ 5. 55 वरती 5 बॅटर बाद. येणारे 8 चेंडू आणि 27 धावा. विशाल यांच्या बॅट मधून 2 बिगिटची अपेक्षा आहे संघाला. इथे संघ या धावा बनवेल का? श्री गजलक्ष्मी पथक बॅटिंग करताना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. इथे मात्र गती परिवर्तन, चेंज अप पेस. डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाने, बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यांच्याकडे दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची प्रबळ अशी ताकद पाहायला मिळाली. उजव्या शैलीने धावा खर्च केल्या, लगेच लेफ्ट आर्म झाले आणि चेंडू वळवला देखील. पुढचा बॉल इथे सफल झालेत, सफल होतील का? आणि इथे मात्र विकेट मिळवली जाते. चांगला झेल टिपलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टिपला जातोय झेल, आणि विशाल यांचा संपलाय खेळ. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू आणि 22 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 22 धावा. 4 बिगिट जर आल्या तर इथे मात्र सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजी मार्क वरती पुष्कर, विकेट लेके डगआउट को खुश कर. पुष्कर इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर अधिक उसळीने, अधिक वेगाने एक्सप्रेस डिलिव्हरी. पुष्कर इथे पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपामध्ये हाताळतायत. वेगाचा इथे वापर केलाय. या मॅच नंतर ग्राउंड्समनला विनंती आहे की आपण थोडीशी मार्किंग करून घ्यायची आहे. काही वेळाचा अवधी दिला जाईल, फ्लड लाईट चालू होतील आणि त्यानंतर पुढच्या त्या 2 मॅचेस आपण फ्लड लाईट मध्ये इथे संपन्न करणार आहोत. पुढचा बॉल, हा चेंडू मात्र इथे डावे इष्टीच्या लगत आहे. थोडासा शरीराचा वेध घेतलाय, पंचांनी लगेच कळवलंय की इथे शरीराचा वेध घेतलाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, वाईट बॉलही नाहीये आणि धावाही नाहीयेत आणि बॅटर इथे बादही नाहीयेत. 4 मध्ये 22, अजूनही संधी आहे. 4 मध्ये 22 करायच्या. 4 षटकारांची गरज आहे. एक मारलाय प्रमोद यांनी, फक्त 4 बॉल मध्ये 4 मारायच्यात. इथे उचललाय, जाईल का षटकार? बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. अजून एक बॅटर, 7वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
दोन मिनिटं सर. ते इम्पॅक्ट आहेत, इम्पॅक्टचा रूल आहे का विचारा पहिला. मग तुम्ही फिल्डिंग नाही केली, बॉलिंग नाही केली, डायरेक्ट बॅटिंग असं नाही ना, इम्पॅक्ट नाही जाऊ शकत. आणि ते त्यांनी मान्य केलं की मी इम्पॅक्ट म्हणून आतमध्ये गेलोय. असं जर नसतं माहिती तर आम्ही दिला असतं त्यांना खेळायला संधी, पण त्यांनी सांगितलं मी इम्पॅक्ट आहे. परंतु इम्पॅक्टला इथे संधी मिळणार नाही. तुम्ही पुढच्या मॅचमध्ये प्लेइंग 11 मध्ये येऊ शकता बॅटिंगसाठी. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रसाद हा चेंडू देखील इथे निर्धाव. 4 चेंडूंमध्ये इथे मात्र एकही धाव खर्च केलेले नाहीये पुष्कर यांनी. शेवटच्या 2 बॉलमध्ये 22 धावींची गरज. श्री गजलक्ष्मी पथक इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये आहे. संधी होती परंतु म्हणावे तशा मधल्या काही षटकांमध्ये धावा आल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये धावा येतील याची मात्र गॅरंटी देता येणार नाही. प्रत्येक बॉलवरती बघा तुम्ही, अख्खी मॅच जर सेकंड इनिंग बघितली ना तर फिल्डिंग टीमने जेवढे बॉल विकेट किपरच्या हातात आलेत ना सगळ्या बॉलवरती अपील केली आहे. यष्टीरक्षक तर फक्त हातात बॉल येण्याची वाट पाहत आहेत, नाही तर प्रत्येक बॉलवरती अपील आहे. प्रत्येक बॉलवरती म्हणजे प्रत्येक बॉलवरती जर विकेट मिळाली असती तर यदा कदाचित 2-3 टीम इथे बाद झाल्या असत्या. प्रत्येक बॉलवरती अपील केली जाते. वा, सॉलिड इन डिफेन्स. मॅच फिनिश होते आणि बरोबर वेळेमध्ये मॅच फिनिश होते आणि विजेत्या संघाचे इथे अभिनंदन करावं लागेल. कलावंत वाद्य पथक वोन बाय 25 रन्स आणि या विजयाचा शिल्पकार म्हणजेच मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येईल. ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. धावा 6 चेंडूंमध्ये फक्त 4च केल्या, परंतु 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट ज्या खेळाडूने इथे मिळवल्या तो पुष्कर शेलार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पुश करो और खुश रहो. पुष्कर यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाजवळ या. आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. ग्राउंड्समन आपण लगेच जायचंय. पॉपिंग क्रीजची मार्किंग करून घ्यायची आहे. फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर, हा फ्लड लाईट चालू झाल्यानंतरच पुढची मॅच होणार आहे. त्यामुळे रोलिंग, मार्किंग आणि त्यानंतर फ्लड लाईट चालू झाल्यानंतर पुढच्या 2 मॅच आपण नाईटच्या म्हणजे फ्लड लाईट मध्येच संपन्न करणार आहोत. त्यामुळे जवळपास अर्धा तासाची विश्रांती इथे सर्व संघांना देण्यात येते. अर्धा तासानंतर मॅच चालू होईल कारण डेच्या मॅच बऱ्यापैकी वेळेत संपल्यात. आता जी फ्लड लाईट आहे त्या फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा आनंद खेळाडू घेतील.